श्री स्वामी समर्थ। आज बनवत आहे डाळ कांदा। खूप छान लागतो। मुगाच्या डाळीपासून डाळ कांदा बनवत आहे। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आपण कढई तापायला ठेवली आहे। खूप म्हणजे खूप छान लागतो आणि करायलाही सोपा आहे। आपल्या जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा आपण करू शकतो। आपली कढई तापलेली आहे। मी थोडंसं तेल घातलेलं आहे। भारी लागतो, मला तर खूप आवडतो। डाळ कांदा म्हणल्यावर कांदा भरपूर घालतात। मला थोडंच करायचं होतं म्हणून मी थोडासाच कांदा घातला, एक कांदा। आपलं तेल गरम झालं की आपण थोडंसं हिंग घालू। थोडासाच हिंग घालायचा। आपण डाळ भिजत घातलेली बरं का, थोड्या वेळासाठी। मुलांना टिफिनमध्ये भी देऊ शकतो आपण। थोडीशी जिरे। शेतामध्ये जे जाणारे असतात, पूर्वीची जायची ना लोक, तर डाळ कांदाच घेऊन जात होती। जिरे तडतडले की आपण लगेच कांदा घालणार आहोत। खूप सोपा आहे। मी करत असते सारखं, भाजीला वगैरे काही नसलं ना करत असते। घरची डाळ आहे त्यामुळे थोडंसं पाट डाळ आपला कांदा परतून झाला, आपण टोमॅटो घालणार आहोत। छान कांदा वगैरे परतून झाला की टोमॅटो वगैरे लालसर झाला की कांदा पण टोमॅटो घालून परतून घेणार आहोत थोड्या वेळ। खूप म्हणजे खूप सोपा भी आहे आणि थोडीच साहित्यापासून आहे। कुठला मसाला नाही, काय नाही। फक्त आपण लसूण खोबरं थोडंसं घालणार आहोत। थोडंसंच लसूण खोबरं घालणार आहोत, लई नाही। भारी लागतो आणि करायलाही सोपा आहे। भाकरीवर, आपण चपातीवर भी खाऊ शकतो आणि मुलं तर आवडीने खातात। थोडंसं मीठ चवीनुसार। माझा चेहरा जरा हे झाल्यामुळे मी चेहरा झाकून घेतलेला आहे थोडासा। आपलं घरचं तिखट, घरी बनवलेलं तिखट आपण घालणार आहोत, 2 चमचे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील स्वामींचे वगैरे, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण डाळ टाकणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। स्वामींचेही व्हिडिओ असतात माझे। आता आपण कोथिंबीर घालणार आहोत। छान असं मिक्स करून लागेल तसं पाणी घालायचं आपण थोडंसं। आपणाला असं घट्ट बी आपण करू शकतो, पण मला थोडंसं पाणी असं रबरबीत करायचं होतं, त्यामुळे मी थोडंसं रबरबीत केलं। थोडंसं पाणी जास्त घातलं। हे बघा, खूप छान येतो। आता आपण थोडं झाकण ठेवू। हे बघा, आपला डाळ कांदा तयार आहे। हे बघा,
मला थोडंसं रबरबीत करायचं होतं, त्यामुळे मी थोडंसं हे केलेलं आहे. बघू शकता खूप छान होतो आणि खूप छान लागतो मुगाच्या डाळीपासून. हे बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.